नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती, जिल्हा परिषद भरती, दारूबंदी भरती आणि अशा सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. ते आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुम्हाला अशा अपडेट या चॅनलच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळतील. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया प्रश्न पहिला असा आहे. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? प्रश्न पहिला असा आहे. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक डी, अमरावती येथे. प्रश्न दुसरा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? प्रश्न दुसरा असा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक डी, संसद. प्रश्न तिसरा, राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? प्रश्न तिसरा असा आहे. राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? ऑप्शन क्रमांक ए, मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय यांच्याकडून. प्रश्न चौथा, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? प्रश्न चौथा असा आहे. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? ऑप्शन क्रमांक ए, सर्वोच्च न्यायालय. प्रश्न पाचवा, राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? प्रश्न पाचवा असा आहे. राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? ऑप्शन क्रमांक सी, राज्यपाल. प्रश्न सहावा असा आहे. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? प्रश्न सहावा असा आहे. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक बी, ग्रामपंचायत. प्रश्न सातवा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? प्रश्न सातवा असा आहे. कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? ऑप्शन क्रमांक सी, 1940 साली. प्रश्न आठवा असा आहे. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? प्रश्न आठवा असा आहे. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक सी, 1861 साली. प्रश्न 9 असा आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? प्रश्न 9 असा आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो त्यांना कोणाकडे द्यावा लागतो? ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती यांच्याकडे. प्रश्न 10वा असा आहे. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? प्रश्न 10वा, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? ऑप्शन क्रमांक सी, ग्राम न्यायालय कायदा 2008. प्रश्न 11वा, संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? प्रश्न 11वा असा आहे. संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? ऑप्शन क्रमांक बी, स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न 12वा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? प्रश्न 12वा असा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? ऑप्शन क्रमांक सी, न्यायाधीश फातिमा बीबी हे होत्या. प्रश्न 13वा, केंद्र शासनाने खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केला आहे? प्रश्न 13वा असा आहे. केंद्र शासनाने खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केला आहे? ऑप्शन क्रमांक सी, 25 जानेवारी. प्रश्न 14वा, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? प्रश्न 14 असा आहे. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? ऑप्शन क्रमांक सी, आफ्रिका खंडामध्ये. प्रश्न 15वा,
भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? प्रश्न 15 असा आहे. भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? ऑप्शन क्रमांक डी 1993 साली. प्रश्न 16वा. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे सर्वोच्चपदी कोण असतात? प्रश्न 16 असा आहे. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेपदी सर्वोच्चपदी कोण असतात? ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती. प्रश्न 17वा. देशातील पहिली अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? प्रश्न 17 असा आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक डी तारापूर येथे. प्रश्न 18वा. महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? प्रश्न 18वा. महाराष्ट्रामध्ये सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा. ऑप्शन क्रमांक ए पालघर. प्रश्न 19. गावातील जन्ममृत्यू निबंध खालीलपैकी कोण असतो? प्रश्न 19 असा आहे. गावातील जन्ममृत्यू निबंध खालीलपैकी कोण असतो? ऑप्शन क्रमांक सी ग्रामसेवक. प्रश्न 20. वाफेच्या इंधनाचा शोध कुणी लावलेला आहे? प्रश्न 20 असा आहे. वाफेच्या इंधनाचा शोध कुणी लावला? ऑप्शन क्रमांक बी जेम्स वॅट यांनी. प्रश्न 21. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतरवीराने चे आहे? प्रश्न 21. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळवीराचे आहे? ऑप्शन क्रमांक सी राकेश शर्मा यांचे. प्रश्न 22. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात? प्रश्न 22 असा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात? ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड रिपन यांना. प्रश्न 23. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रश्न 23 असा आहे. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक बी एलम ह्यूम. प्रश्न 24. महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? प्रश्न 24 असा आहे. महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक ए तुकडोजी महाराज यांना. प्रश्न 25. राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित सभासदांची नियुक्ती कोण करते? प्रश्न 25 असा आहे. राज्यसभेमध्ये 12 नामनिर्देशित सभासदांची नियुक्ती कोण करते? ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रपती. प्रश्न 26. WHO मुख्यालय कोठे आहे? प्रश्न 26 असा आहे. WHO मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक बी जिनेव्हा स्वित्झर्लंड. प्रश्न 27. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? प्रश्न 27 असा आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक डी बाळशास्त्री जांभेकर यांना. प्रश्न 28. विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला? प्रश्न 28 असा आहे. विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड डलहौसी यांनी. प्रश्न 29. भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण? प्रश्न 29 असा आहे. भारताच्या पहिल्या महिला लोकसभापती कोण? ऑप्शन क्रमांक बी मीरा कुमार हे भारताच्या पहिल्या लोकसभापती होत्या. प्रश्न 30. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात? प्रश्न 30 असा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणास सादर करतात? ऑप्शन क्रमांक डी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये.